वाढवणची बंदराची जी साईट आहे ती देशातली सगळ्यात उत्तम साईट आहे. 20 मीटर डीप ड्राफ्टची ती साईट आहे आणि आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती गेले 20 वर्ष जेएनपीटी पोर्टने आपल्याला जी प्रायमसी दिली ती पुढचे 20 वर्ष आपल्याला वाढवणचं पोर्ट देणार आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठं म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठी शिप ही त्या ठिकाणी येऊ शकते. आपण अतिशय मूलभूत विषय मांडलेला आहे. अशा प्रकारचं बंदर होत असताना शेवटी हा सगळा भाग मच्छीमारांचा आहे. या संदर्भात केंद्र सरकारची माझी चर्चा झाली कारण सुरुवातीला राज्य आणि केंद्राची जॉईंट कंपनी आपण केली होती. कदाचित पुढे ती होऊ शकते. त्यामुळे याचा पूर्ण अभ्यास मी केलाय. ओरिजिनली ज्यावेळी हे बंदर बांधायचं तर डहाणू अथॉरिटीचा त्याला विरोध होता कारण डहाणूच्या नॅचरल एरियाज मधनं ते जात होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण त्याला नवीन राईट ऑफ वे काढला जो राईट ऑफ वे आता डहाणू अथॉरिटीतनं जात नाही. त्यामुळे डहाणूच्या नॅचरल एरियाला वगळून आपण नव्याने राईट ऑफ वे तयार केल्यामुळे मग केंद्र सरकार त्याला मान्यता द्यायला तयार झालं. आणि आता मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की हा बंदर हे तयार करताना आमच्या मासेमारी करणाऱ्यांकरता त्या ठिकाणी अत्याधुनिक फिशिंग हार्बर आम्ही तयार करणार आहोत. अत्याधुनिक फिशिंग हार्बर. एकही मासेमारी करणारा रस्त्यावर सोडला जाणार नाही. ते आहेत त्याच्यापेक्षा चांगलं कंपेन्सेशन त्यांना दिलं जाईल, त्यांना फिशिंग हार्बर दिलं जाईल आणि याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आम्ही योजना आणून त्यांना जर ट्रॉलर किंवा आधुनिक बोटी या जरी पाहिजे असल्या तरी त्याच्याकरता राज्य सरकार पुढाकार घेऊन त्याकरता योजना तयार करेल आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम हे राज्य सरकार करेल. महाराष्ट्र में दहानू तालुका में पालघर जिले में वधावन पोर्ट, ये पोर्ट इतना इम्पोर्टेंट पोर्ट है. इस पोर्ट का आज अप्रूवल हुआ है. 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है. ये 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है. इस प्रोजेक्ट की सबसे बड़ी इंपॉर्टेंस आप समझें अगर, आज पूरे देश में करीब करीब 20 मिलियन TU कंटेनर की जो कैपेसिटी होती है 20 मिलियन TU कैपेसिटी है. उसके कंपैरिजन में इस अकेले वधावन पोर्ट में कंटेनर की जो नई कैपेसिटी क्रिएट की जाएगी वो है 23 मिलियन TU कंटेनर्स. मतलब पूरे देश की जितनी कैपेसिटी है आज उसके बराबर और उससे ज्यादा कैपेसिटी एक अकेले वधावन पोर्ट में क्रिएट की जाएगी.